माणूस जन्मल्यापर्यंत मरेपर्यंत आणि उठल्यापासून झोपेपर्यंत उचललेला प्रत्येक पाऊल पुढं टाकतो तो केवळ आणि केवळ सुखप्राप्ती करता. प्रत्येकाचे प्रयत्न भिन्न भिन्न असतील. कोणी सुखाकरता गात असेल, कोणी बोलत असेल, कोणी ऐकत असेल, कोणी वाजवत असेल, कोणी वारी करत असेल, कोणी चोरी करत असेल. ऐका बरं, दोघांची क्रिया भिन्न भिन्न आहे. वारकरी वारी करतो आणि चोर चोरी करतो. दोघांची क्रिया भिन्न आहे. नवे नवे एकाची क्रिया खूप चांगली आहे आणि एकाची क्रिया खूप वाईट आहे, निंदनीय आहे. ते भाग सोडून द्या. क्रिया कोणतीही असो, पण प्रत्येकाला एवढंच पाहिजे की केलेल्या क्रियेमधून मला सुख मिळालं पाहिजे. प्रत्येकाचा प्रयत्न इथं फक्त आणि फक्त सुखाभिलाषेनं चाललेला आहे. होतं मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जेवे. मला दुःख व्हावं असं या जगामध्ये जन्माला आलेल्या माणसाला द्या सोडून, प्राण्याला सुद्धा वाटत नाही मला दुःख व्हावं. प्रत्येकाची इच्छा, स्वाभाविक इच्छा सुखाकडे असावी. सुख हे आपलं स्वरूप आहे. पण ऐका, संतांनी सांगितलं सुख शोधायचं असेल तर सुख फक्त आणि फक्त भगवंतापाशी.